हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण काल अप टू डिव्हायसेस पार्ट 5मध्ये पाहिलो होतो की फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये बघताना आपण LED जेव्हा आपण वर्किंग पाहत होतो तेव्हा तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे मेमोरीची स्पेस कमी झाल्यामुळे व्हिडिओ थांबला होता. त्यामुळे त्याचा रिमेनिंग पार्ट ऑफ द पार्ट 5 ऑफ अप टू डिव्हायसेस आपण आज पाहूया. तर आपण LED पासून सुरुवात करूया. तर LED म्हणजे काय, आपण काल सांगितल्याप्रमाणे तर LED इज ए सिम्पल PN जंक्शन. LED काय आहे? एक प्रकारचा PN जंक्शन. व्हेन इट फॉरवर्ड बायस इट इमिट द लाईट. जेव्हा फॉरवर्ड बेस येते तेव्हा ते लाईट उत्सर्जित करते थ्रू द स्पॉन्टेनियस एमिशन. म्हणजे लाईट जे एमिट करते ते माध्यमातून म्हणजे स्पॉन्टेनियस एमिशन म्हणजे एक प्रकारची उष्णता. इमिटेड लाईट इज इनकोहरंट विथ रिलेटिव्ह वाईट स्पेक्ट्रल विड्थ ऑफ 30 to 60 नॅनोमीटर्स. तर याची जी विड्थ असते ते 30 to 60 नॅनोमीटर असते इमिटेड लाईटची. LED consist of an encapsulated chip. एनकॅप्सुलेटेड ही जी चिप आहे याच्यामध्ये ते असते, म्हणजे या प्रकारची एनकॅप्सुलेट चिप ऑफ सेमीकंडक्टर डायोड. तर हे सेमीकंडक्टर डायोड असते विथ अ सुटेबल लेन्स. या ठिकाणी लेन्स लावलेला असतो वरच्या भागाला, सुटेबल लेन्स. द लेंथ ऑफ एनोड टर्मिनल इज मेड लॉंगर दॅन दॅट ऑफ कॅथोड टर्मिनल्स. तर याच्यामध्ये जे एनोडचं टर्मिनल असतो हा मोठा असतो कॅथोडच्या मानाने, ग्रेटर दॅन कॅथोड्स. टर्मिनल ऑफ एनोड इज ग्रेटर दॅन कॅथोड्स, म्हणजे एनोडचा टर्मिनल हा लांब असतो. तर यासारखी याची रचना असते. द PN जंक्शन इज एनकॅप्सुलेटेड इन ट्रान्सपेरंट मीडियम ऑफ व्हेरी हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. युजली प्लास्टिक मटेरियल इज यूज. तर हा जो PN जंक्शन असतो हा ट्रान्सपरंट मीडियममध्ये एनकॅप्सुलेटेड असते. म्हणजे तो ट्रान्सपरंट म्हणजे प्रकाश त्याच्यातून दिसायला पाहिजे म्हणून एक तो ट्रान्सपरंट मीडियम असतो ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा अधिक असतो. ठीक आहे, त्यासाठी म्हणून आपण प्लास्टिक मटेरियलचा वापर केलेला असतो या ठिकाणी. द प्लास्टिक इज मोल्डेड. याप्रमाणे प्लास्टिकला मोल्ड केलेला असतो. द प्लास्टिक इज मोल्डेड इन हेमिस्पेरिकल शेप. याला हेमिस्पेरिकल शेप म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हा सेमी सर्कल दिसतो तर याला नाव दिलेलं आहे हेमी स्पेरिकल शेप. ओके. नाव LED आर फॅब्रिकेटेड यूजिंग आयदर वेपरियर एपिटेक्सी. जनरली direct band gap LEDs are fabricated on gallium arsenide substrate for indirect band gap. जनरली LED हे गॅलियम आर्सेनाइड पासून तयार केलेले असतात. LED लॅम्प कंटेन LED चिप्स. LED लॅम्पमध्ये LED चिप्स असते. अँड प्लास्टिक लेन्स कलर टू सर्व एन ऑप्टिकल फिल्टर. त्यामुळे प्लास्टिक जो लेन्स असतो तो कलर्ड लाईट देतो. इट प्लास्टिक लेन्स डिटरमाइन लाईट इमिशन पॅटर्न अँड व्ह्यूइंग एंगल ऑफ डिव्हाइस. तर प्लास्टिकचा जो लेन्स असतो हा लाईट इमिशन करतो, डिटरमाइन करतो कशा पॅटर्नमध्ये अँड व्ह्यूइंग एंगल ऑफ डिव्हाइस. तर डिव्हाइसच्या याच्याप्रमाणे. नाव LED आर आताच सांगितलेलं आहे की LED आर मेड फ्रॉम गॅलियम आर्सेनाइड और इंडियम गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईट. तो इंडियम गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईट म्हणजे त्याला हे म्हणतात INGAASP. तर याच्यापासून तयार केलेलं असतं किंवा प्युअर गॅलियम आर्सेनाइडपासून तयार केलेलं असतं. वेन डायोड इज फॉरवर्ड बायस वर सांगितल्याप्रमाणे बॅटरी सप्लाईज होल
इंटू पी रिजन. जेव्हा डायोड हा फॉरवर्ड बेसमध्ये असतो तर बॅटरीच्या द्वारे होल हे पी रिजनमध्ये क्रिएट होतात, म्हणजे सप्लाय फ्रॉम होल्स, सप्लायज होल इंटू पी रिजन. कारण की पी रिजन म्हणजे पी टाईप मटेरियल. तर पी टाईप मटेरियलमध्ये मेजॉरिटी जे कॅरियर्स असतात ते होल्स असतात. हे पॉझिटिव्ह होल्स असतात. तुम्हाला माहीत आहे, आपण मागच्या वर्षी सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये बघितलेलं आहे. अँड इलेक्ट्रॉन इन एन रिजन. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनसुद्धा हे एन रिजनमध्ये असतात, निगेटिव्ह चार्ज. दीज इंजेक्टेड चार्ज कॅरियर्स नियर द जंक्शन, ते जंक्शनपाशी येतात. नियर द जंक्शन गेट्स रिकम्बाईन विथ मॅग्नेटिक चार्ज कॅरियर. तर हे जे चार्ज कॅरियर्स आहेत हे जंक्शनपाशी येतात आणि त्या ठिकाणी जे मायनॉरिटी कॅरियर असतात, म्हणजे संख्याने कमी असतात, त्याच्यासोबत रिकम्बाईन होतात. दस द इलेक्ट्रॉन फॉल्स फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स हाय एनर्जी लेवल म्हणजे हाय पोटेन्शियल टू लोअर एनर्जी लेवल म्हणजे लोअर पोटेन्शियलकडे जातात किंवा प्रवास करतात. व्हेन दिस ट्रान्समिशन ॲक्युअर द एनर्जी इज रेडिएटेड. जेव्हा हे ट्रान्समिशन होत असते, हायर एनर्जी टू लेवल एनर्जी इलेक्ट्रॉन जात असतात, तेव्हा ते एक एनर्जी रेडिएट करतात, म्हणजे उत्सर्जित करतात रेडिएट. आणि ही एनर्जी कशात येते? इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. ते फोटॉनच्या स्वरूपात एनर्जी क्रिएट करत असतात. तर हे जे एनर्जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो? लाईट. फोटॉन्स मीन्स लाईट. फोटॉनचाच अर्थ होतो लाईट्स, फोटॉन्स. इन डायरेक्ट ट्रान्झिशन, म्हणजे डायरेक्ट ट्रान्झिशनमध्ये काय होतं? इन डायरेक्ट ट्रान्झिशन इलेक्ट्रॉन्स फॉल्स डायरेक्टली फ्रॉम हायर एनर्जी टू लोअर एनर्जी. जे डायरेक्ट ट्रान्झिस्टर असतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डायरेक्टली हायर एनर्जी टू लोअर एनर्जीकडे ट्रान्समिट होतात लेवल. बट इन केस ऑफ इनडायरेक्ट ट्रान्झिशन, परंतु इनडायरेक्ट ट्रान्झिशनमध्ये काय होतं? बिकॉज ऑफ डिफरन्स इन मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉनच्या डिफरन्समुळे काय होतात? होल्स, इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. द इलेक्ट्रॉन वेन फॉलिंग फ्रॉम हायर एनर्जी लेवल स्टॉप्स. म्हणजे काय होते की मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होलच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स जेव्हा हायर एनर्जी लेवलकडून येतात तेव्हा ते स्टॉप होतात. कुठं? ऑफ इंटरमिडिएट एनर्जी लेवल. म्हणजे इंटरमिडिएट म्हणजे मधातली जी एनर्जी लेवल आहे तिथे स्टॉप होतात फॉर सर्टन टाईम. एक ठराविक वेळेकरता होतात. अँड देन विल रीच द लोअर लेवल. आणि त्याच्यानंतर ते लोअर लेवलवर पोहोचतात. म्हणजे काही वेळाकरता ते एका सर्टन टाईम करता त्या ठिकाणी काय होतात? स्टॉप होतात इलेक्ट्रॉन्स. त्याला इंटरमिडिएट एनर्जी लेवल म्हणतात. आणि मग शेवटी लोअर लेवलवरला पोहोचतात. तर दस टाईम रिक्वायर फॉर इनडायरेक्ट ट्रान्झिशन इज मोर दॅन डायरेक्ट ट्रान्झिशन. तर अशा प्रकारे की आता डायरेक्ट ट्रान्झिशन आणि इनडायरेक्ट ट्रान्झिशनमध्ये इनडायरेक्ट ट्रान्झिशनमध्ये थोडा वेळ लागतो, कारण की ते मधामध्ये इंटरमिडिएट एनर्जी लेवलला थोडासा स्टॉप होतात. त्यामुळे इनडायरेक्ट ट्रान्झिशनला हा वेळ जास्त लागतो. कारण की डायरेक्ट ट्रान्झिशनमध्ये काय होते? डायरेक्टली इलेक्ट्रॉन्स हे हायर एनर्जी लेवलपासून, हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलपर्यंत येतात किंवा एनर्जी लेवलला येतात. तर अशा प्रकारे याच्यामध्ये LED याचे इलेक्ट्रॉन्स होलचे वहन होत असते, कंडक्शन होत असते. याप्रमाणे याची वर्किंग असते. तर हा आपण फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनच्या ट्रान्समीटरचा भाग पाहिला, जो LED म्हणून त्या ठिकाणी उपयोग होतो. आता त्याच्यानंतर पाहूया रिसिव्हर. तर रिसिव्हर रिसिव्हरचे पहिले आपण लेजर घेऊया. लेजर म्हणजे काय? तर लेजर काय आहे? लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. लेजरचा लॉंग फॉर्म होतो लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. मीन्स एन ऑप्टिकल डिव्हाइस that produces an intense monochromatic beam of coherent light. म्हणजे हे जे ऑप्टिकल डिव्हायसेस असतात तर ते
तीव्र, इंटेन्स म्हणजे तीव्र, मोनोक्रोमॅटिक म्हणजे कृष्णधवल बीम, बीम म्हणजे एक कांडी, प्रकाशाची कांडी आप कोअरंट लाईटची हे तयार करतात, त्याला आपण लेझर म्हणतो. पुढे पण दिलेलं आहे, लेझर इमिट्स द लाईट. लेझर काय करतो, लाईटची बीम तयार करतो, इमिट्स द लाईट थ्रू द स्टिम्युलेटेड इमिशन रादर दॅन स्पॉन्टेनियस इमिशन. जे स्पॉन्टेनियस इमिशनपेक्षा स्टिम्युलेटेड इमिशन हे प्रोड्यूस करतात. त्यामुळे काय होतं, विच रिझल्ट इन हाय आउटपुट पॉवर. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पॉवर आपल्याला मिळते आणि ती मिळते 100 मिलीवॅटच्या जवळपास. ओके. ॲज वेल एज अदर बेनिफिट. त्याचा दुसरा बेनिफिट असा आहे की रिलेटेड टू नॅचर ऑफ कोहरंट लाईट. तर हे लाईट जे आहे कोहरंट लाईट आहे ना, आताच सांगितलं तुम्हाला, तर त्याप्रमाणे हे लाईट हे होते. द आउटपुट ऑफ लेझर इज रिलेटिवली डायरेक्शनल अलाउइंग हाय कपलिंग एफिशियन्सी. तर त्यामुळे रिझल्टचं जे आउटपुट आहे हे रिलेटिवली म्हणजे हे हाय कपलिंग इफिशियन्सी, जास्त त्याची कपलिंग इफिशियन्सी असते. त्याच्यानंतर पाहूया रिसिव्हर. तर आता हे पार्ट झालं ट्रान्समीटरचं. त्याच्यानंतर रिसिव्हरमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल सिग्नल प्राप्त होते, ज्या ठिकाणून आपण ट्रान्समीटरपासून आपण जे सिग्नल ट्रान्समिट करतो इन्फॉर्मेशन सिग्नल, ते इन्फॉर्मेशन सिग्नल आपल्याला या रिसिव्हर ठिकाणी पुन्हा प्राप्त होते. रिप्रोड्यूस द ओरिजिनल सिग्नल. द फंक्शन ऑफ रिसिव्हर मीन्स रिप्रोड्यूस द ओरिजिनल सिग्नल. मेन कंपोनंट ऑफ एन ऑप्टिकल रिसिव्हर इज ए फोटो डिटेक्टर. याचा जो मेन पार्ट आहे तो आहे फोटो डिटेक्टर रिसिव्हरचा. ज्याप्रमाणे मॉड्युलेशनमध्ये सिम्पल डायोड डिटेक्टर असते, तर या ठिकाणी फोटो डिटेक्टर असते, जो काय करतो, कॅरियरला सेपरेट करतो. तर या ठिकाणी सुद्धा हे डिटेक्ट करते फोटो डिटेक्टर, विच कन्वर्ट द लाईट इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. हा फोटो डिटेक्टर काय करतो, लाईट एनर्जीला इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करतो, युजिंग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. याच्यामध्ये जो इफेक्टचा उपयोग होतो तो होतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे तुम्हाला माहीतच आहे. प्रायमरी फोटो डिटेक्टर्स आर, ते कोणते आहेत प्रायमरी जे फोटो डिटेक्टर आहेत, तर ते आहेत फोटो डायोड आहे, पिन डायोड आहे अँड ॲव्हलॅन्च फोटो डायोड. तर अशा प्रकारे हे 3 प्रायमरी डिटेक्टर आहेत. त्याच्यानंतर फायबर केबल. आता हे जे ट्रान्समीटर टू रिसिव्हरपर्यंत हे जे सिग्नल येतात, तर हे कॉपर कंडक्टरद्वारे येत नाही, तर त्याच्यासाठी फायबर केबलचा वापर केला जातो. आणि यापूर्वी सांगितलं आहे की फायबर केबलच्या हे फार सूक्ष्म असतात आणि त्याच्याद्वारे लाईटच्याद्वारे हे ट्रान्समिशन होते, इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. तर त्याच्यासाठी हा फायबर केबलचा आपण पाहू थोडक्यात. तर फायबर केबल म्हणजे एन ऑप्टिकल फायबर केबल कन्सिस्ट ऑफ अ कोर, क्लेडिंग अँड ए बफर, in which cladding guides the light along the core by using a method of total internal reflection. तर याच्यामध्ये जे क्लॅडिंग असते, कोर क्लॅडिंग असते, ते काय करते, लाईटला गाईड करत असते. कुठून, केबलमधून रिफ्लेक्शन होण्याकरता इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ही गाईड करत असते, पास करते. द कोर अँड क्लॅडिंग आर युजली मेड ऑफ हाय क्वालिटी सिलिका ग्लास. याच्यापासून तयार केलेलं असते कोर क्लॅडिंग जे असते हे हाय क्वालिटी जी असते सिलिका ग्लास याच्यापासून तयार करतात. ऑल्दो दे कॅन बोथ बी मेड अप ऑफ प्लास्टिक, जरी ते दोन्ही प्लास्टिकचे तयार केलेले असतील. कनेक्टिंग द टू फायबर केबल कॅन बी डन बाय फ्युजन, स्प्लिशिंग और मेकॅनिकल स्प्लिशिंग. तर दोन्ही यांच्या मेथडचा वापर केला जातो या ठिकाणी, स्प्लिशिंग अँड मेकॅनिकल स्प्लिशिंग, अँड रिक्वायर द स्पेशल स्किल्स अँड इंटरकनेक्शन टेक्नॉलॉजी.
या ठिकाणी इंटरकनेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर केला. ड्यू टू मायक्रोस्कोपिक प्रिसिजन रिक्वायर्ड. तर मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्म, प्रिसिजन म्हणजे अचूक असं, त्याच्यासाठी आवश्यकतेसाठी म्हणून टू अलाइन द फायबर कोर, त्याच्यासाठी हा फायबर कोरलाचं अलाइन केलं जातं, सेटिंग केलं जातं. मल्टीमोड ऑप्टिकल फायबर और सिंगल मोड ऑप्टिकल फायबर केबल्स आर यूज. तर याच्यामध्ये मल्टीमोड ऑप्टिकल फायबर किंवा सिंगल मोडवाला ऑप्टिकल फायबरचा केबल्सचा वापर केला. मल्टीमोडमध्ये एकाच केबल्समध्ये अनेक केबल्स आतमध्ये इन्सर्ट केलेले असतात, त्याला मल्टीमोड ऑप्टिकल फायबर म्हणतात. आणि काही सिंगलच असतात, एकच असते, तर या ऑप्टिकल फायबरच्या या ठिकाणी उपयोग केला जातो. त्याच्यानंतर मधातली जी स्टेट आहे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनची, ती आहे ॲम्प्लिफायर. तर ज्याप्रमाणे आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये ॲम्प्लिफायरचा वापर केला असतो, काय त्याचं कशाकरता केलेला असतो याचा ॲम्प्लिफायरचा वापर? तर जे वीक सिग्नल असतात, म्हणजे आफ्टर प्रोसेसिंग गेट द वीक सिग्नल्स दॅट शुड बी ॲम्प्लिफाय इट. सो ॲम्प्लिफायर इज यूज. सो इन केस ऑफ ॲम्प्लिफायर इज इन द फॉर्म ऑफ रिपीटर्स. याला ॲम्प्लिफायर जो असतो हा एक प्रकारचा रिपीटर असतो, म्हणजे ते त्या सिग्नलला जे ट्रान्समिट केलेलं असतात त्यांना पुन्हा ॲम्प्लिफाय करत असतो, त्याला रिपीटर असं सुद्धा म्हणतात. द ट्रान्समिशन डिस्टन्स ऑफ फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टम इज लिमिटेड बाय फायबर अटेन्युएशन अँड डिस्टॉर्शन. तर ट्रान्समिशनचे जे डिस्टन्स असते ऑफ फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टमचे हे लिमिटेड बाय फायबर अटेन्युएशन अँड डिस्टॉर्शन. तर डिस्टॉर्शनमुळे आणि अटेन्युएशनमुळे ते फार कमी होते. कमी म्हणजे त्याच्यामुळे इंटरफिरन्स हे जास्त येतात. म्हणून काय केलं जातं? बाय युजिंग द रिपीटर, हा शब्द आला आहे रिपीटर, म्हणून या ठिकाणी रिपीटरचा वापर केला जातो. बाय युजिंग द म्हणजे कमी कसा केला जातो की हे रिपीटर वापरून, कारण की जर रिपीटर नाही वापरलं तर तो डिस्टन्स जास्त राहील आणि त्यामुळे सिग्नल कमीत कमी रिसिव्हरपर्यंत पोहोचणार आणि त्यामुळे तुम्हाला परफेक्ट रिसिप्शन मिळणार नाही. आणि म्हणून ह्या रिपीटरचा वापर करून हे जे डिस्टन्स आहे याचं लिमिट म्हणजे कमी केलं जातो. मधामध्ये रिपीटरचा वापर केला जातो. सो दॅट्स वाय बाय युजिंग द रिपीटर दीज प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड. तर अशा प्रकारे रिपीटरचा वापर करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. रिपीटर्स कन्वर्ट द सिग्नल इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. हे रिपीटर काय करतात? तर कन्वर्ट द सिग्नल इंटू इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये हे रूपांतर करतात. अँड देन यूज अ ट्रान्समीटर टू सेंड द सिग्नल अगेन टू हायर इंटेन्सिटी. म्हणजे ते रिपीटरमुळे हे एक प्रकारचे ॲम्प्लिफायर, म्हणजे त्याची इंटेन्सिटी ही वाढते प्रकाशाची. देन इट वॉज रिसिव्ड, दस काउंटरएक्टिंग लॉस म्हटलेलं आहे त्याला, इन्क्युअर्ड इन प्रिव्हियस सेगमेंट. तर जो मागच्या सेगमेंटमध्ये जो लॉस झालेला असेल त्याची भरपाई ह्या ॲम्प्लिफायर स्टेजमध्ये केली जाते. Nowadays optical amplifier are used which amplifies the optical signal into electrode domain. ठीक आहे. आता जे ऑप्टिकल एम्प्लिफायर्स आहेत त्याच्यामध्ये एम्प्लिफायर्स द ऑप्टिकल सिग्नल इलेक्ट्रोड डोमेनचा वापर केला जातो. इट इज मेड बाय डोपिंग अ लेंथ ऑफ फायबर विथ रेअर अर्थ मिनरल्स इर्बियम अँड पंपिंग इट विथ लाईट फ्रॉम लेजर विथ अ शॉर्ट वेवलेंथ दॅन कम्युनिकेशन चॅनल. तर अशा प्रकारे याच्यामध्ये एम्प्लिफायरचं हे असते. तर या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. तर याच्यावर काही असाइनमेंट दिलेलं आहे, तर हे बघा. हे असाइनमेंट परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. 14-15 क्वेश्चन काढलेले आहेत. तर ह्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही आपल्या मताने जो स्टडी मटेरियल पाठवलेलं आहे तेथून त्याचा वापर करून ह्या असाइनमेंटचे उत्तर तयार करायचे आहे आणि क्लासरूमवर अपलोड करायचं आहे. व्हॉट्सअपवर पाठवायचं नाही, क्लासरूमवर अपलोड करायचं आहे. हे प्रश्न दिलेले आहेत, स्टडी मटेरियलमध्ये पाठवलेले आहेत. पुन्हा सांगून राहिलो, तर हे 1 ते 15 क्वेश्चन आहेत. पहा, स्टडी मटेरियलमध्ये पाठवलं आहे. तर यांचे उत्तर तुम्ही करा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यावर बोर्डामध्ये 15 मार्कचा प्रश्न म्हणजे विथ ऑप्शन 15 मार्काचं विचारला जातो आणि त्याच्यापैकी तुम्हाला 10 मार्काच्या सोडायचं, म्हणजे 10 मार्क या चॅप्टरवर तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही
याचं स्टडी केलं, चांगल्यानं हे केलं, प्रिपरेशन केलं तर ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. हा चॅप्टर या ठिकाणी संपला आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.